नमस्कार, मी प्राध्यापक रमेश वाघ आपणा सर्वांचं स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजांना येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांशी संवाद साधायला सुरुवात करतो। शिवरायांचा जन्म कुठे झाला, त्यांनी लढाया कोणाशी केल्या, त्यांनी कोणाला हरवलं, कोणासोबत जिंकले, किती किल्ले जिंकले, काय झालं, ह्याचं इत्थंभूत वर्णन तुम्ही आजपर्यंत ऐकले। सगळ्यांना सगळं माहीत आहे, पण फिर भी सगळ्यांना सगळं माहीत असून शिवरायांचा एकतरी गुण आमच्या आचरणात येत असेल तर शपथ आहे। नामदेव महाराज ज्ञानेश्वरीविषयी म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी। शिवचरित्र महाकाव्यासारखं सुंदर आहे, पवित्र आहे, महान आहे, पण एक तरी गुण जर माझ्या आयुष्यात आला तर शिवचरित्र महान आहे। असे कोणते 5 गुण घ्यायचे शिवचरित्रातनं की ज्याच्यातनं तुमचं आयुष्य आनंद यात्रा बनेल, तुमचा आयुष्याचा उत्सव बनेल, त्या 5 गुणांविषयी आपण या ठिकाणी चर्चा करूया। सगळ्यात पहिली गोष्ट, आज आपल्या तरुणांना आपण सांगितलं बाळा हे कर ते कर, तर माझ्याकडे हे आलं म्हणजे मी करील, ते झालं म्हणजे मी करील, असं झालं म्हणजे मी करील, अशा प्रकारची लाख कारण आपल्याकडे असतात। शिवरायांनी ज्यावेळेस उष्ण रक्ताची धार महादेवाच्या पिंडीवर धरली रायरेश्वराच्या देवालयात आणि प्रतिज्ञा घेतली, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, त्यावेळेला शिवरायांकडे काय होतं? 2-4 घोडे, 2-4 मित्र, तेही मावळ्यांची मुलं, त्यांच्याकडे सामर्थ्य नाही, सरदारकी नाही, पैसा नाही, खजिना नाही, शस्त्रास्त्र नाही, तरीही स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आहे। क्रिया सिद्धी सत्वे भवती महता नोपकारिणे, तुमच्या क्रियेची सिद्धी, तुमच्या कार्याची सफलता ही तुमच्या स्वत्वावर अवलंबून असते। तुमच्याकडे किती प्रकारची उपकरणं आहेत, किती प्रकारची साहित्य आहेत, याच्यावर तुमच्या कार्याची सिद्धी अवलंबून कधीच नसते, हे तुम्हाला शिवचरित्र शिकवतं। जर तुमच्याकडे रिसोर्सेस नसतील हरकत नाही, पण तुम्ही रिसोर्सफुल असलं पाहिजे, हे तुम्हाला शिवचरित्र शिकवतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ताकद कमवा, सामर्थ्य कमवा। भगवद्गीता सांगते नायम आत्मा बलहीनेन लभ्यः, बलवान माणसाची सगळीकडे पूजा होते, बलवान माणसाला सगळीकडे आदर मिळतो, निर्बळाला दुर्बळाला काही मिळत नाही। सामर्थ्य कमवा, व्यायाम करा। आज जे शिवजयंतीला फिरतात ना, असे मिशा अशी दाढी नासी चंद्रकोर लावून एका बचक्यामध्ये त्यांचं कमर बसतं, म्हणजे बायसेप ट्रायसेप फक्त आरशात बघायला गेलं तरी सापडत नाहीत, असे तरुण आहेत। काय मावळे होणार, काय शिवाजीचा आदर्श उचलणार? सामर्थ्य, अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजेन दात, ही जात मराठ्याची, हे सामर्थ्य असलं पाहिजे। आणि ते सामर्थ्य नसेल तर तू शिवजयंती साजरी करण्याच्या लायकीचाच नाहीस, लक्षात ठेवा युवकांनो। व्यायाम करायचा। तिसरी गोष्ट, व्यसन करायचं नाही, आणि व्यसन जर करायचं असेल तर एकच व्यसन करायचं, ध्येयाची सिद्धी, ध्येयाचा पाठपुरावा। तुझा जन्म गादीवर बसून लोळण्यात झालेला नाहीये, छत्रपतींचं अख्खं आयुष्य घोड्यावर बसून दौड करण्यात गेलं, घोडं दौड करण्यात गेलं, आणि आमच्या तरुणांचं अख्खं आयुष्य एकतर गादीवर झोपण्यात जातं किंवा मोबाईलमध्ये गेम खेळण्यात जातं। आणि जर तुला शिवाजीचा खरा मावळा व्हायचा असेल, शिवजयंती साजरा करण्याचा अधिकारी बनायचा असेल, तर तुला व्यसन हे फक्त आणि फक्त असलं पाहिजे, कर्म करण्याचं असलं पाहिजे, सिद्धी तुला कायम मिळते। कर्मण्येवा अधिकार असते, माम फलेषु कदाचन, फळाची इच्छा न करता कार्य करीत राहा, हा भगवद्गीतेचा उपदेश अक्षरशः कृतीत उतरवला छत्रपतींनी, म्हणून ते छत्रपती झाले। आणि आपण काय करतोय? क्षण आयुष्याचा वाया घालवतोय, तो घालू नका मर्दांनो। तिसरी ते म्हणजे मातृभक्ती, कारण जो मातृभक्त आहे तो पितृभक्त होणार, जो पितृभक्त आहे तो गुरुभक्त होणार, आणि जो पितृ आणि गुरुभक्त होतो, आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे सगळं ज्याच्या जीवनात येतं त्याचं चारित्र्य उत्तम घडतं। म्हणून ज्यावेळेस आबाजी सोंडदेव कल्याणच्या सुभेदाराची सून पेश करतात महाराजांपुढे नजराणा म्हणून, त्यावेळेस महाराज काय सांगतात? आमची आई अशीच असती तर आम्ही असेच झालो असतो। आणि महाराज तिला साडी चोळी देऊन प्रेमानं विदा करतात। ही चारित्र्याची ताकद आहे, आणि ही चारित्र्याची ताकद जर तुझ्यामध्ये नसेल तर तू छत्रपतींचा मावळा नाही, छत्रपतींचा विचारांचा पाईक नाही। छत्रपतींचा पाईक व्हायचा असेल तर ती लायकी तुझ्यामध्ये असली पाहिजे। चारित्र्य कमवा, हा छत्रपतीच्या चरित्रातला संदेश आहे। लोक चर्चा करतात, व्याख्यानं काय कसले ऐकताय, मालिका कसले बघताय, पिक्चर कसले बघताय, गुण जीवनात आणा, गुण। आज सगळीकडे चर्चा होती का अफजल खानाला शिवाजी महाराजांनी विश्वासघाताने मारलं, आणि अफजल खान काय शिवाजी महाराजांची पूजा करणार होता? कल्पना करा, जर त्या ठिकाणी प्रसंग घटना उलट्या घडल्या असत्या तर शिवरायांचं काय केलं असतं अफजल खानाने? संभाजी राजांचं काय केलं? शिवरायांच्या मोठ्या भाऊंचं काय केलं?
इतर जे सगळे राजे होते अफजल खानाला भेटले त्यांचं काय केलं त्याने? आणि ही गोष्ट शिवराय ओळखून होते, कारण आज आपल्याकडे अशी परंपरा आहे, अशी प्रथा आहे, असं चाललंय समाजामध्ये की क्रिकेट खेळणाऱ्यापेक्षा कॉमेंट्री करणारा जास्ती स्वतः समजदार असल्याच्या आयुर्वाद बोलतो. त्याच्यामुळे आज छत्रपतींनी काय केलं, हे आजच्या काळात बोलणं चूक आहे, कमेंट करणं चूक आहे. त्या काळापासून बोध घ्यायचा असतो. अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगातून तुम्ही आम्ही युवानांनी हाच बोध घ्यायचा आहे, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृतानाम. समाजामध्ये, धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये जे जे काही दुष्कृती चाललेली आहे, वाईट प्रवृत्ती घुसलेली आहे, त्याचा नाश करणं हे आज मावळा म्हणून तुमचं आमचं काम आहे. आज समाजामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे, आज समाजामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, आज समाजामध्ये नालायक लोक निवडणुकीच्या माध्यमातून निवडून जात आहेत. ह्याचा विचार करून सगळ्या गोष्टी बदलवणं आणि स्वराज्य उभं करणं हे तुमचं काम आहे. मग तुम्ही म्हणाल स्वराज्य म्हणजे काय, आम्ही वेगळी पार्टी काढायची का? अजिबात नाही. स्वराज्य म्हणजे काय, जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने चांगल्या व्यक्तीला मतदान करा, चांगली माणसं संसदेत पाठवा, चांगली माणसं विधानसभेत पाठवा आणि चांगल्या माणसाकडून चांगलं काम करून घ्या, हे स्वराज्य आहे. आज निवडणुकींचा हंगाम येतोय, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन हिंडेल, आता ढाब्यावर पार्टी खात, डीजेवर नाचत. अजिबात करू नका. शिवरायांनी प्रतिज्ञा घेताना मावळ्यांना विचारलं, किती दिवस आपण दुसऱ्यांच्या उंजळणे पाणी पिणार, किती दिवस सुलतानांची, मुघलांची, आदिलशहाची, सरदारांची चाकरी करणार, आपण आपलं कधी उभा करणार? तेच तुम्हाला सांगतोय. जसा हा निवडणुकांचा हंगाम आहे तसा परीक्षांचा पण हंगाम आहे. जसं हे होय निवडणुकांचं आहे तसं हे होय तुमचं आयुष्य घडवण्याचं पण आहे. मग तुम्ही मला सांगा, पुढाऱ्यांच्या मिरवणुकीत तिकडे फिरायचंय की स्वतःचं आयुष्य घडवायचं, हे तुम्हीच ठरवायचंय. आपले संत म्हणतात, आपला आपण करावा विचार तरावया पार भवसिंधू. म्हणून हा भवसिंधू तरायचा असेल तर तुम्ही तुमचा विचार करा. पुन्हा एकदा शिवजयंतीच्या निमित्ताने पुन्हा हे 5 गुण जे शिवरायांचे आहेत मी रिवाईज करतोय. तुमच्याकडे जे असेल ते तुमच्या सत्वाला अनुसरून तुम्ही तुमचं कार्य करा. क्रिया सिद्धी सत्वे भवती. दुसरी गोष्ट व्यायाम करा. तिसरी गोष्ट व्यसन करू नका. व्यसन करायचं असेल तर तुमच्या पराक्रमाचं व्यसन करा. पराक्रमाचा तमाशा बना. मातृपितृ भक्ती आणि स्वामी भक्ती, गुरुभक्ती तुमच्यामध्ये आणा. राष्ट्रभक्ती आणा, धर्मभक्ती आणा, संस्कृती भक्ती आणा आणि पुन्हा एकदा धर्माला, संस्कृतीला ऊर्जा. 5वी गोष्ट आहे, शिवरायांचा मावळा बनायचा असेल तर खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जे आहेत, हे गुण जे आहेत ते जीवनात आणा, तरच तुम्ही शिवरायांना वंदन करण्याच्या लायकीचे बनता. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शिवरायांना मानाचा मुजरा. आणि जर कोणाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या खाली दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. नमस्कार.